2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला जो फटका बसला आणि महाविकास आघाडीला जो फायदा झाला किंवा ते जसे जोशात आले पुढे आले त्यांना जास्त सीट्स मिळाल्या, त्यामुळे यांचा सगळ्यांचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला होता. त्यानंतर हरियाणाच्या निवडणुका लागल्या तेव्हा सुद्धा ही इंडिया आघाडी भगास आघाडी हेच म्हणत होते की हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा एनडीएला फटका बसेल, भाजपला फटका बसणार. आणि ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची पिछेहाट झाली तशीच हरियाणामध्ये सुद्धा होणार आहे. आणि हरियाणामध्ये आता इंडिया आघाडीचंच सरकार असणार. मात्र झालं काय, हरियाणामध्ये एनडीएचंच सरकार बसेल, पर्यायाने भाजपच. महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका लागल्या तेव्हा सुद्धा हे प्रचंड कॉन्फिडन्स मध्ये होते की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता पुन्हा एकदा ह्या भकास आघाडीचं सरकार येणार आहे. मात्र परिणाम उलट झाला, हे नामशेष झाले. आणि यांची हार तर इतकी मोठी आहे, यांचा पराभव इतका मोठा आहे की यांच्याकडे विरोधी पक्ष नेता देण्या इतकं सुद्धा संख्याबळ नाही. आणि मग देशभरामध्ये राज्यांमध्ये बोंब चालू झाली की मतचोरी होऊ लागलीये, वोट चोरी होऊ लागलीये. बरं, हे प्रकरण कोणी बाहेर काढलेलं आहे? हा मुद्दा कोणी बाहेर काढलाय तर हा राहुल गांधींनी काढलेला मुद्दा. मद्रास उच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या याच दाव्याला फेटाळून लावलं. राहुल गांधींच्या या दाव्यावरून एक जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. मात्र त्या याचिकेवर सुनावणी करत असताना मद्रास उच्च न्यायालयाने हा दावाच फेटाळून लावलाय. त्यांचं म्हणणं आहे की हे तथ्यहीन आहे, तर्कहीन आहे, मतचोरी वटचोरी होणं शक्य नाही, हे पॉसिबल नाहीये. निवडणूक आयोगानं या अगोदर देखील अनेकदा यांना निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही तुमचे उच्चतम अतिउच्च शिक्षित टेक्निशियन्स घेऊन या आणि ईव्हीएम हॅक करून दाखवा. हे नाही जात, हे गेलेले नाहीत. रस्त्यावर येऊन बोंब मारणं ही इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीची घाणेरडी सवय आहे. आणि आता सुद्धा तेच चालू आहे. फक्त आता देशातला पप्पू आणि महाराष्ट्रातला एक युवराज ठाकरेंचा त्यांचा नेरेटिव्ह पसरवणं चालू आहे. आदित्य ठाकरे यांनी एक गजब आरोप केलेला आहे किंवा त्यांचं विधानच अत्यंत गजब आहे. नेमकं काय विधान आहे, भाजपबद्दल काय बोलले, किंवा आता बिहारच्या ज्या निवडणुका झाल्या त्या बिहार निवडणुकांच्या निकालाच्या परिणामांवर आदित्य ठाकरे यांचे मौलिक विचार काय आहेत ते एकदा बघून घेऊया. म्हणजे त्यावर थोडंसं भाष्य करता येईल आणि यांना दाखवून देता येईल की गणित कुठं चुकतंय आणि गणित कुठं हुकतंय. तेव्हा मित्रांनो, आदित्य ठाकरे यांचा तो छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्या अगोदर एक फोटो बघून घ्या. हा फोटो आहे शेलगाव येथील एका विद्यालयाचा, ज्या विद्यालयाने आपल्या परिवाराकडे मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे की त्यांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी, शालेय कामकाजासाठी विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर्सची गरज आहे. तेव्हा ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे मित्रांनो, ते योगदान दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर मोठं मन करून अवश्य पाठवा. कारण या विद्यार्थ्यांचं शिक्षण हेच आपल्या देशाचं पुढचं भवितव्य आहे. म्हणूनच समाज कर्तव्य म्हणून या सत्कर्मामध्ये तुम्ही सहभागी व्हावं, म्हणूनच ही विनंती आणि आवाहन. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर त्याचा एक स्क्रीनशॉट अवश्य शेअर करा, म्हणजे आपल्याला त्याचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. आता बघून घेऊया एकदा आदित्य ठाकरे यांचं नेमकं काय म्हणणं आहे बिहार निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर. बघा, भाजप किती लढलं होतं? 105 आणि त्याच्यातून 95 सीट्स. म्हणजे असा निकाल जर असेल, मला वाटतं त्यांनी 100च घेऊन टाकायला पाहिजे होतं. पण आता मी विनंती करीन भाजपला की आता बिहार महाराष्ट्र वगैरे लढणं सोडून द्या. तुम्ही अमेरिकेत काही उमेदवार टाका, तिथे राष्ट्रपतीची निवडणूक लढवा आणि तुम्ही जिंकल्यानंतर हे टॅरिफ वगैरे सगळा जो घोळ झालेला आहे तो तुम्ही काढून टाका. होय आदित्य ठाकरे, तुम्ही बरोबर बोलता. पण आता परिस्थिती अशी आहे की भाजपनं बिहार महाराष्ट्रासोबत निवडणूक लढवणं सोडलंच पाहिजे.
कारण विरोधकांची लायकीच उरलेली नाहीये की त्यांच्यासोबत गंभीरपणे निवडणूक लढवली जावी. आदित्यजी, तुमच्या लक्षात आलं असेलच, महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभा निवडणुकीत तुमच्या विरोधात कौल दिला होता आणि आता बिहारमध्येही याचीच पुनरावृत्ती झालेली पाहायला मिळाली. आणि खरी गोष्ट सांगू का, आता येत्या बीएमसी निवडणुकीतही मुंबईकर तुमचा सुपडा साफ करणार हे 100% ठरूनच गेलंय. म्हणूनच आम्ही आधीच सांगतो, बीएमसीच्या रिंगणात उतरू नका, नाहीतर या वेळेला तुमची पंचायत होणार हे निश्चित. कारण निकाल कुणाच्या बाजूने जाणार हे महाराष्ट्राला आधीच माहिती आहे. आणि हे आम्ही सांगत नाही, हे महाराष्ट्राची जनता सांगते. कारण त्यांना जंगलराज चालवणारं, घोटाळे करून मातोश्री 2.0 चालवणारं ठाकरे सरकार नकोय. महाराष्ट्राला काम करणारं सरकार पाहिजे. बिहारमध्ये नितीश कुमार, भारतीय जनता पक्ष यांना जे घवघवीत यश मिळाले त्याचा जळफळाट हा देशभरासह महाराष्ट्रात, मुंबईत, मातोश्रीमध्ये सुद्धा पोहोचला. आणि आदित्य ठाकरे हे त्याच फ्रस्ट्रेशन मधून बोलायला लागलेले आहेत. आता आदित्य ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला मतचोरीच करायची आहे तर मग निवडणुका येताच कशाला? ठीक आहे, तुम्ही तुमचे उमेदवारच देऊ नका ना. मग आता मुंबईमध्ये आता ज्या मुंबई महानगरपालिका म्हणा किंवा संभाजीनगर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका आहे, केडीएमसी आहे, ठाणे आहे, तुम्ही उमेदवारच देऊ नका तो तुमचे. तुम्हाला जर एवढा कॉन्फिडन्स आहे की हे भाजपवाले म्हणा किंवा महायुतीवाले मतचोरी करतात किंवा वोट चोरी होत आहे आणि हे फ्रॉड करून जिंकत आहेत, देऊच नका ना तुमचे उमेदवार. काहीच गरज नाहीये. असंही देण्या इतके उमेदवार तरी आपल्याकडे आहेत का याचा आधी आदित्य ठाकरे यांनी विचार केला पाहिजे. काय झालं विधानसभा निवडणुकीमध्ये, यांनी सगळ्यात जास्त सीट्स लढवल्यात प्रकाश आघाडीतर्फे. अरे कितीतरी ठिकाणी डिपॉझिट जप्त झाले त्यांच्या उमेदवारांचे, कारण यांच्याकडे चेहरेच नाहीत, कारण हे सगळे मूळचे शिवसैनिकच नाहीत. बर, बिहार निवडणूक जी झाली तिथं गणित कसं फिरलेलं आहे ते थोडं लक्षात घेणं गरजेचं आहे. एक सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे राहुल गांधी. राहुल गांधींचे विधान, त्यांनी पसरवलेले खोटे नरेटिव्ह हे लोकांच्या समोर आले आणि यंदा एनडीए ते खोटे नरेटिव्ह हाणून पाडण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. एकीकडून कोर्ट चपराक देत होतं, दुसरीकडून पब्लिक शिव्या देत होती. त्यानंतर तेजस्वी यादव नवरात्रीमध्ये नॉनव्हेज खातोय, मासे घेऊन लोकांना दाखवतोय. अरे जे कट्टर हिंदू आहेत ना त्यांना हे नाही आवडत, अनेकांना नाही आवडत हे असे प्रकार. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे सुद्धा बोललेत ना, नवरात्रामध्ये आमच्याकडे काय कोळंबीन, मासेन काय काय प्रसाद दिला जातो म्हणे. हे असली विधानं करण्याची काही गरज नाहीये ना. तुम्ही का लोकांच्या भावना दुखवताय? तुम्हाला खायचंय, प्यायचंय, काय करायचंय, मस्ती मारायची, मजा मारायची, तुम्ही तुमची एकट्यात मारा ना. तुम्ही सामाजिक भावना का दुखवता? याचा ऍडव्हर्स इम्पॅक्ट होतो ना. तेजस्वी यादवचे काय झाले तिकडे? बरं, सगळ्यात महत्वाचं असं आहे की बिहारमध्ये महत्वाची गोष्ट सांगतोय, अत्यंत ही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सगळेजण आरोप करतायत ना की महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान का केलं बाबा बिहार निवडणुकीमध्ये, किंवा काय झालंय असं, यांना पैसे वाटण्यात आले किंवा पैशांचं आमिष दाखवण्यात आलं म्हणून या सगळ्या महिला मतदानाला आल्या. धादांत खोटा नरेटिव्ह आहे हा सुद्धा. याच्या मागची थोडी पार्श्वभूमी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. कारण जेव्हा लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं, यांचं राज्य होतं, तेव्हा बिहारमध्ये गुंडा राज चालू होता. त्या ज्या महिला आहेत ना तेव्हाच्या, त्या महिलांचे किती हाल झालेत. त्या महिलांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या पोट धरून बसावं लागायचं, कारण शौचालयाला जाता येत नव्हतं, कारण शौचालयच बांधलेले नव्हते. उघड्यावर बसावं लागायचं. बरं, उघड्यावर
बसायचं तर मग रात्रीच बसावं लागणार, सूर्य मावळल्यावर, अंधार पडल्यावर. मग ह्या अंधारामध्ये परसाकडे त्या जेव्हा जायच्या आणि रस्त्यावरून जेव्हा एखादी गाडी यायची आणि तिचा लाईट पडायचा ना, तेव्हा ह्या तशाच अवस्थेमध्ये उठून पळून जायच्या, पळायच्या सैरावया. ही परिस्थिती होती बिहारची. आज तशी परिस्थिती आहे का? तर नाही. आज घराघरांमध्ये तिथे शौचालय आहेत, महिला ते टॉयलेट्स वापरत आहेत. आज त्यांना रस्त्यावर उघड्यावर बसायची आणि गाडी आली की पळून जायची भीती नाही आहे. अनेक जण म्हणतात ना, मोदींनी काय केलं, मोदींनी हे केले, नितीशनी हे केले बिहारमध्ये. तिकडचा गुंडा राज बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणलेला आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे मतदान झालेलं आहे. ही गोष्ट ह्या भकास आघाडीच्या आदित्य ठाकरे यांच्यासारख्या राजकारण्यांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र नरेटिव्ह पसरवत जाणे आणि आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत की शेखी मिरवणी, या सवयीमधून हे लोक कधीच बाहेर पडू शकत नाहीत आणि म्हणूनच यांच्या नशिबामध्ये सतत अपयशच असणार आहे. इथून पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा बिहार निवडणुकीचा जो परिणाम दिसून आला आहे तोच महाराष्ट्रामध्ये जर दिसून आला तर आश्चर्य वाटून घ्यायचं काहीच कारण नाही. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्यामध्ये आहे की चला आपण एक वेळ असं मानूया की महायुती आणि भारतीय जनता पक्ष, अजितदादा किंवा शिंदे हे काहीच काम करत नाहीये. मान्य, ठीक आहे, हे आयडर बसलेत असं आपण मान्य करूया की हे निष्क्रिय आहे. अहो पण हे निष्क्रिय आहे, भकास आघाडीवाले नालायक आहेत. आता विचार करा, लोक चॉईस काय ठेवतील स्वतःकडे, नालायकांना निवडतील का निष्क्रियांना निवडतील? हा फरक आहे. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आणि विकास होतोय ना, मेट्रोचं जाळं बघा कसलं पसरलंय मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये होतोय विकास. पण तो बघता सुद्धा आला पाहिजे आपल्याला. पण बघायचंच नाहीये. कुठल्याही गोष्टीवर सतत टीकाच करायची आणि प्रत्येक गोष्टीचा विरोधच करायचा आहे हे जर कोणी ठरवूनच ठेवलेलं असेल तर त्याला पर्याय नाहीये, त्याला काहीच समजवता येऊ शकत नाही, त्याला काही सांगता येऊ शकत नाही. मराठीमध्ये ती एक म्हण आहे ना, झोपलेल्याला उठवणं सोपं आहे पण झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवणं अवघड आहे. हे जे भकास आघाडीवाले आहेत ना, यांनी हे सगळे सोंगाडे, एक जात सगळे सोंगाडे आहेत हे. आणि यांचं हे सोंग ढोंग हे सामान्य जनतेच्या नजरेत येतं. लोक इतके मूर्ख नाहीयेत हो, लोकांना तेवढी राजकीय समज आता आलेली आहे थँक्स टू सोशल मीडिया. कारण मेनस्ट्रीम मीडियामधून या अशा गोष्टी अजिबातच डिस्कस होत नाहीत. ह्या होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आता हा बिहारचा एक किस्सा छोटासा मी त्या महिलांच्या बाबतीतला तुम्हाला सांगितला, असे अनेक किस्से आहेत बिहारचेच आणि महाराष्ट्रातले सुद्धा. मात्र हे कधीही मेनस्ट्रीम मध्ये डिस्कस होत नाहीयेत आणि हे आता सोशल मीडियावर येऊ लागलेले आहे. त्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचू लागलेले आहेत आणि लोकांमध्ये जनजागृती व्हायला लागलेली आहे. त्याचाच हा सगळा परिणाम आहे. हे जोपर्यंत आदित्य ठाकरे यांच्यासारखे बालिश विधानं करणारे नेते समजून घेणार नाहीत तोपर्यंत यांच्या नशिबामध्ये पराभवच असणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. मात्र यांचे हे खोटे नेरेटिव्ह असेच हाणून पाडत राहण्यासाठी महाप्रपंच कटिबद्ध आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, तुमच्या साथीने, मदतीने, सहकार्याने आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचं काम धडाक्यात चालू आहे. आपण अनेक शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, विद्यालयांना यथाशक्ती आपल्याला जमेल तशी मदत पोहोचवत आहोत. आता आपल्याला एका विद्यालयाला कॉम्प्युटर्स पोहोचवायचे आहे. काही शेतकऱ्यांचे अजूनही घरं बांधायचे आहेत. जशी होईल तशी मदत आपण करत आहोत मित्रांनो. जे काही शक्य आहे ते सर्व आपण करत आहोत. आम्ही देखील स्वतः आमचे वैयक्तिक पैसे देखील या योगदानामध्ये देत आहोत. त्यामुळे विनंती आहे, ज्याला जे योगदान द्यावं वाटतं दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका.
ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन ठेवायला सोपं जाईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स असेच अनोख्या आणि रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत आहात तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम.